तुमचा भूतावर विश्वास आहे? भूत बघितलंय? नाही. भूताला घाबरता? देव बघितलाय? मग देवाला का मानत नाही? आता ना देव माध्यम शोधतो. मी एखादी गोष्ट ठरवली तर आपण म्हणतो का यार देवासारखा आला. देवासारखा आला म्हणजे काय? मग ती शक्ती आहे ना, मग ती मान्य करा. स्वामी उभे राहतात, चालायला जातात, मग दत्त महाराजांच्या खांद्यावर हात ठेवतात. AI आहे, चांगलं आहे, पण तुम्ही देवाला देवाच्या ठिकाणी ठेवा. आपल्या पुढची पिढी जे बघणार आहे ना, मग ते काय स्वामीचं महाराजांच्या गळ्यात हात टाकता येतो. तुम्ही आस्तिक आहात का नास्तिक आहात हे तुम्ही तुमच्याजवळ ठेवा. तुम्ही देवाचं करत नाही म्हणून उठ, माझ्याबरोबर चल, देवाच्या पाया पड. जेव्हा बाबा गेले त्यावेळेस मी स्वामींच्या फ्रेमकडे बघत होतो. मी फक्त विचारत होतो त्यांना की का इतक्या लवकर का? ती वेळ अशी होती ना की माझं आत्ता जस्ट सुरू होत होतं आणि आत्ता सगळं बाबांनी बघावं. अशा वेळेत बाबा गेले. समजा आता तुमच्यासमोर स्वामी आहेत, स्वामी महाराज आहेत आणि त्यांना तुम्हाला थँक्यू बोलायचं तर काय? माझे आई बाबा जिथे असतील त्यांना सुखात ठेवा. नमस्कार, मी स्नेहा गावकर. मज्जा पिंकच्या खास शोमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे, ज्याचं नाव आहे मनातला देव. आपण सगळेच रोज देवाचं नामस्मरण करतो, पूजा करतो, प्रार्थना करतो. पण खरंच कधी थांबून स्वतःला विचारतो का, माझ्या मनातला देव कोण आहे? चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया मनातल्या देवाशी मनापासून. सो आजचे आपले गेस्ट आहेत या पॉडकास्टचे, मनातल्या देव या पॉडकास्टचे आजचे आपले गेस्ट आहेत अभिनेता प्रसाद लिमये. प्रसाद सर, तुमचं खूप स्वागत आहे या पॉडकास्टमध्ये. थँक्यू सो मच. मला इथे बोलवलं, मला खरंच खूप आनंद वाटला, कारण विषय खूप वेगळा आहे. येस, सो आपण सुरुवात करूया. नक्की. येस, सो माझा पहिलाच प्रश्न नेहमीच असतो, देव म्हणजे तुमच्या मते नेमकं काय? देव म्हणजे तुमचा भूतावर विश्वास आहे? नाही. भूत बघितलंय? नाही. भूताला घाबरता? देव बघितलाय? मग देवाला का मानत नाही? जे बघितलं नाही त्याला घाबरतो आपण, आणि जे बघितलं नाही त्याला मानत नाही. पण जी गोष्ट तुमचं आयुष्य घडवते, जी गोष्ट तुम्हाला दिसत नाही पण तुम्ही विश्वास ठेवला तर नक्की तुमचं चांगलं होतं, ती गोष्ट म्हणजे देव, असं माझं मत आहे. कारण की बऱ्याच ठिकाणी मी वाचतो की हा नवस केला, हे केलं आणि हे पूर्ण झालं. मग ते पूर्ण कोण करतं? तिथे तर तुम्ही किती पैसे देताय किंवा काय आहात, किती श्रीमंत आहात ते नाही बघत. जेव्हा तुम्ही मनापासून एखादी गोष्ट ठरवता तेव्हा ती गोष्ट होते. मग ती गोष्ट करतं कोण? जी ती शक्ती आहे त्याला देव म्हणतो. ओके. किती श्रद्धा आहे देवावर? पूर्ण 100%. पण माझा एक थोडासा वेगळा प्रश्न आहे की आपल्याला देवाबद्दल कोणी सांगितलेलं असतं, तर आईबाबांनी शिकवलेलं असतं, लहानपणापासून आपण शिकत आलेलो असतो. ते सांगतात आपल्याला नमस्कार करा, 7 वाजले की बत्ती लावली जाते घरी. सो एकूणच हे घरातलं अध्यात्माचं वातावरण कसं होतं हे थोडक्यात सांगायला आवडेल. पहिल्यापासनं आमच्या घरात व्यवस्थित 2 वेळेस पूजा आणि मूळ म्हणजे बाबांचं गुरुचरित्राचं वाचन, त्याच्यामुळे घरात धार्मिक पहिल्यापासून वातावरण होतं. आणि विशेष मला सांगायला आवडेल की कुठलीही गोष्ट काय म्हणूया, एखादी गोष्ट आपल्या मनानुसार झाली नाही किंवा एखाद्या गोष्टीत आपल्याला आनंद मिळाला, एखादी चांगली गोष्ट घडली, तर आम्हाला लहानपणापासून हेच शिकवलं गेलं की पहिले देवासमोर पाया पड, देवाला जाऊन प्रार्थना कर, देवासमोर प्रसाद ठेव, किंवा एखादी गोष्ट हवी असेल तर देवाकडे माग. म्हणजे हे जे लहानपणापासून जे आपण संस्काराचा भाग म्हणतो, तर त्यात हा भाग पहिल्यापासून खूप आला की देव पहिले आणि मग बाकी सगळे. त्याच्यामुळे पहिल्यापासून आध्यात्मिक धार्मिक सगळं वातावरण घरात होतंच. आणि गुरुचरित्र बाबा म्हणजे मी जेव्हापासून मला कळायला लागलं तेव्हापासून बाबा गुरुचरित्र वाचताना मी बघितलेलं आहे. सो ती एक गोडी निर्माण झाली मला पहिल्यापासूनच. आणि जसं म्हणजे आपण वातावरण जसं असतं तसं हळूहळू आपल्यात प्रगती होत जाते, आपण त्या गोष्टीला आपलंसं मानत जातो. सो त्या दृष्टीने थोडंसं मी खूप लहान वयात डेव्हलप झालो. तुम्ही वाचले गुरुचरित्र? हो, माझे खूप सप्ताह झालेत गुरुचरित्राचे. ओके. सोशल मीडियावर आम्ही बघतच असतो तुम्ही पोस्ट करता. बरोबर. सो नेक्स्ट माझा एक कलाकार म्हणून प्रश्न आहे. कलाकार म्हणून स्वतःला शोधणं, स्वतःला हरवणं, या गोष्टीतनं एक कलाकार जातोच किंवा प्रत्येकजण याचा अनुभव घेतो. पण या सगळ्यात अध्यात्म कुठे सापडलं? अध्यात्म आधीपासून होतं.
म्हणजे ह्या इंडस्ट्रीत येण्याच्या आधी किंवा ह्या आधी मी जो जॉब करत होतो त्या आधीपासूनच मी घरामध्ये देवाची पूजा करणं, वाचन करणं, जप करणं हे करतच होतो. सो असं नाही की मी काहीतरी झालोय म्हणून मग मी आता सांगतोय, असं काही नाही आहे. आजही मला रस्त्यातनं जाताना कुठेही देऊळ दिसलं, मग ते कुठलंही असो, कळस दिसला, देऊळ दिसलं की मी नमस्कार करतोच. सो आध्यात्मिक आधीपासून आहे मी. आणि देवानेच मला योग्य मार्गावर ठेवलं. आणि जे काय म्हणूया, काम असताना आणि काम नसताना हा जो एक काळ असतो, त्या काळामध्ये फक्त देव असतो तुमच्याबरोबर. कारण की हल्लीच्या काळात जर आपण बघतोय तर तुमच्याकडे एक तर सत्ता हवी, तुमच्याकडे पैसे हवे, तुमच्या ओळखी हव्या, तर तुम्ही सहज सर्वाईव्ह करू शकता त्या मधल्या काळामध्ये. जर तुमच्याकडे काहीच नसेल तर मग तुमच्याकडे काय आहे? तेव्हा तुम्ही शांत कसे राहणार? तुमचं मन शांत कसं राहणार? म्हणजे हे मी माझं मत सांगतोय, कारण मी हे अनुभव घेतलेत. सो तुम्ही आध्यात्मिक असाल, एखाद्या कुठल्याही, माझं असं म्हणणं नाही स्वामी समर्थच, दत्त महाराजच, शंकरच, कुठलाही एक देव तुम्ही तुमच्या घरात पूजत असाल पहिल्यापासून, तुम्ही शरण राहा. शरणागती नसेल तर तुम्हाला अनुभव येणार नाहीत. लोकांचं कसं आहे की अरे मी 10 वेळा अक्कलकोटला गेलो, मी 10 वेळा नरसोबाच्या वाडीला गेलो, माझं काही काम झालं नाही. तू एकदा जाऊन 10 वेळा जर तिथे डोकं आपटलंस तर महाराज नक्की बघतात. आणि मी म्हणजे हा माझा अनुभव आहे म्हणून मी ठामपणे सांगू शकतो की असं कुठलंच देवस्थान नाही आहे किंवा अशी कुठलीच जागा नाही की जिथे तुम्ही मनापासून प्रार्थना केलीत आणि मिळालं नाही असं झालंय. तुम्ही घरात बसूनही जरी प्रार्थना केलीत ना तुमच्या घरातल्या देवाला, तरी सुद्धा देव तुम्हाला देतो. सो यालाच जोडून एक प्रश्न आहे. जसं तुम्ही आता म्हणालात की बरेचदा एक काळ येतो, मधला काळ असतो ज्यात काही काम नसतं. सो एक कलाकार आहात, मालिकेत काम केलंय किंवा एक कलाकाराने ज्या क्षेत्रात काम करत असतो, अभिनय क्षेत्रात, त्यावेळेला एखादी एपिसोड संपला किंवा मालिका संपल्यानंतर एक ब्रेक येतो. मग आपले प्रयत्न सुरू असतात, आपण ऑडिशन्स देत असतो, सगळं सुरू असतं, पण तो काळ जो असतो तो डिप्रेशनचा असतो. हे कोणाला चुकलं नाही आहे, हे सगळ्यांच्याच बाबतीत घडलंय. सो अशा या डिप्रेशनच्या काळात कधी देवाला जाब विचारलाय का? नाही, मला डिप्रेशन कधीच येत नाही. मी अगदी म्हणजे मनापासून बोलतोय, खोटं नाही बोलत. डिप्रेशन कधी येतं माहिती आहे का? जेव्हा तुमचा स्वतःवरचा विश्वास संपतो, तुमचा देवावरचा विश्वास संपतो, तुम्हाला असं दिसायला लागते की आता मी काहीच करू शकत नाही. म्हणून मी पहिल्याच सुरुवातीला जे बोललो की तुमची जर श्रद्धा असेल तर देव तुम्हाला त्या फेजमध्ये जाऊच देत नाही की तुम्ही डिप्रेस व्हाल, तुम्ही डिप्रेशनमध्ये जाल. तुम्ही देवासमोर बसा, डोळे मिटा, त्याला सगळं सांगा. हां, जाब विचारतो ना मी, म्हणजे प्रॉपर विचारतो की मी हे केलेलं होतं, मी एवढं जे काय ठरवलं होतं, जे काय वाचन करीन म्हटलं होतं, मग माझं काम का झालं नाही. सो ह्या प्रोसेसमध्ये ना मी खरं सांगतो, तुम्ही जर मनापासून इन्व्हॉल्व असाल ना तर देव तुम्हाला तशा गोष्टी समोर आणून उत्तर देतो. हे कलियुग आहे, बरोबर. हे काय रामराज्य नाही किंवा आधीची जी युग होऊन गेली की देव समोर येऊन बोलेल. आता ना देव माध्यम शोधतो की मी एखादी गोष्ट ठरवली तर आपण म्हणतो का यार देवासारखा आला. देवासारखा आला म्हणजे काय? देवानेच पाठवलं ना. मग ती शक्ती आहे ना, मग ती मान्य करा. शरणागती त्याच्यासमोर ठेवा आणि फक्त सांगा की माझ्याकडनं कधी काही कोणाचं वाईट होऊ नये, काही चुकू नये, कोणाचं नुकसान होऊ नये. माझं एवढं काम आहे, मी एवढं काय नवस बोलतो किंवा मी जे काय XYZ मी ठरवून करीन, माझा देवा काम होऊ देत, बास. तो करतो की नाही बघा. म्हणून डिप्रेशन येत नाही मला. म्हणजे बरेचदा आता एक काम चालू होऊन एक काम बंद होऊन दुसरं काम चालू व्हायला बरेच वेळा खूप गॅप जाते मध्ये. आणि बरेच वेळा काय होतं माहिती आहे का, प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे. सो आपण असं नाही ठरवू शकत की आज तुम्हाला काम नाही म्हणजे तुम्हाला काम करायचंच नाही, असं नाही आहे. तुमच्या पर्सनल लाईफमध्ये काय चाललं आहे हे ह्यांना माहीत नाही, ह्यांना माहीत नाही, ह्यांना माहीत नाही, पण त्याला माहिती असतं ना. तो बघत असतो आणि तो बरोबर तुम्हाला त्या मार्गाने नेतो. फक्त तुम्ही ना डोळे झाकून विश्वास ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही जर प्रत्येक वेळेसच म्हणलात ना तू त्यालाच देतो, ह्यालाच देतो, मलाच देत नाही, मग त्याला काय अर्थ नाही राहत. अर्थातच सोशल मीडियावर आम्ही बघितलंय की तुम्ही स्वामी भक्त आहात. हे वेगळं सांगायची गरज नाही आहे, प्रेक्षकांना माहितीच आहे. तर एखादी प्रचिती सांगायला आवडेल? म्हणजे मी मागे बरेच 2-3 इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेत, पण प्रचिती असं मी स्पेसिफिक एखादा हे नाही सांगणार. पण ना आता मी जवळजवळ 7वी-8वीत असल्यापासून मी गुरुचरित्र वाचतोय. हां, म्हणजे मला बाबांनी थोडं वाचायला शिकवलं. सो मला आता ते
माझं ते काय म्हणूया सुरुवात दिवसाची तशीच होते. मी वाचन करून पूजा करूनच घराबाहेर पडतो. प्रचिती अशी नाही सांगणार, पण मला एवढं नक्की माहिती आहे की 110% देव कंटिन्यू बरोबर असतो. म्हणजे कसा की एक साधं उदाहरण द्यायचं की मी आता समजा ह्या रोडनी चाललोय आणि एकदम असं मनात येतं की नको इकडून नको वाटतंय आत्ता जायला, ट्रॅफिक असेल किंवा नको आज जाऊ दे आपण या साईडने जाऊया. आणि मला ना थोड्या वेळाने किंवा 1-2 दिवसांनी कळतं की तिकडे काहीतरी गडबड होती. तिकडे गेलो असतो तर अडकलो असतो, तिकडे गेलो असतो तर ॲक्सिडेंट झाला होता. मग त्या पॉईंटला जे घडतं ना त्याला मी प्रचिती समजतो की मी का बोललो किंवा मी का ठरवलं असं की मी इकडून नाही जाणार, किंवा का मनात आलं? का मनात आलं माझ्या. तर ते जे मनात येणं आहे ना ते माझ्या दृष्टीने देव तुमच्या बरोबर आहे असं मला बरेच वेळा होतं. इवन बऱ्याचशा कामांच्या बाबतीत पण समोरनं फोन येतो, बोलणं होतं, सगळं फायनल होतं आणि खूप वेळा असं वाटतं की नाही आतून येतं बघा ते की नाही नको नको करायला. आणि मी सरळ सांगतो की नाही सॉरी आपण नेक्स्ट टाइम करूयात का. आणि मग कळतं की म्हणजे काहीतरी झालं आणि तो शो रद्द झालं सगळं किंवा ते कॅरेक्टरच वर्क झालं नाही असं बरेचदा होतं. सो हे का मी आज चालू केलं आणि उद्या आला असं नाही. मी काही वर्ष देव कसं आहे म्हणजे तुमची परीक्षा बघतो, तुम्ही आधी किती टिकताय. आणि मग म्हणजे माझा एक तुम्हाला थोडक्यात प्रवास सांगतो म्हणजे आध्यात्मिक म्हणून. सुरुवात केल्यानंतर तुम्हाला देव पुष्कळ द्यायला सुरुवात करतो. मग तुम्हाला असं होतं की झालं माझं काम, देव माझ्यावर प्रसन्न आहे. आणि एक पॉईंट असा येतो ना तो सगळं काढून घेतो, सगळं म्हणजे अक्षरशः सगळं काही ठेवत नाही तुमच्याकडे. आणि तरी जर तुम्ही टिकलात ना मग तुम्हाला कोणी हात नाही लावत. ही एक काय म्हणूया हा एक देवाचा प्रवास. आध्यात्मिक प्रवास आहे. ह्यात बरेचशी लोक जेव्हा सगळं निघून जातं ना तेव्हा मग ह्याच्याकडे जा त्याच्याकडे जा, मग आता मी काय करू, मग चुकीची कामं कर, मग देवावरचा विश्वास उडणं. तिथेच जर तुम्ही नीट उभे राहिलात ना की नाही आधी केलं त्यांनीच केलं ना, हाही आत्ताचा जो पार्ट आहे तो त्याचाच आहे, पुढचा तोच करणार आहे, तर मग तुमचं आयुष्य बदलतं. हा माझा अनुभव पण आहे आणि विश्वास पण आहे. तो अनुभव शेअर करायला आवडेल? अनुभव म्हणजे आता माझे आईवडील नाही आहेत आणि जे दिलं ते मला आईवडिलांनीच दिलं सगळं पहिल्यापासून आध्यात्मिक. आत्ताच्या ह्या कलियुगात मी कलियुग का म्हणतोय सारखं, कारण आत्ता आपण बघतोय बाहेर सगळं काय चाललंय, माणूस माणसाला परका झाला आहे. आत्ताच्या ह्या काळात माझे वडील गेल्यानंतर आई गेल्यानंतर मला अशी लोकं भेटली ना की मला त्यांच्याबद्दल मी जर बोलायला लागलो तर आपल्याला वेळ पुरणार नाही. मग ही लोकं आली कुठनं. हा जो माझा अनुभव आहे की काही काळजी नको करू प्रसाद, करूया आपण, जातील हे पण दिवस. समोरच्या माणसाला काय घेणं देणं आहे प्रसादच्या बाबतीत. किंवा आत्ता मध्यंतरी मी जिथे पूर्वी राहत होतो मी, आरेकर काकू म्हणून मागच्या एका इंटरव्ह्यूमध्ये आमचा एकत्र झाला. त्या आरेकर काकूंना काहीच घेणं देणं नाही प्रसाद नीट जेवतोय झोपतोय, त्यांना काही घेणं देणं नाही ना, त्यांचं सुखच चाललंय, त्यांच्या मुलांचं चांगलं चाललंय. प्रसादबद्दल त्यांना का वाटावं, कारण त्या आध्यात्मिक आहेत. त्यांचं आणि माझं कुठेतरी जुळण्याचं कारण कुठेतरी परत देव येतो. आणि मी हा माझा अनुभव म्हणजे कसा, प्रत्येक वेळी मी एखादं काम माझं चांगलं वाईट दोन्ही जेव्हा मला माणसं भेटतात ना ती कुठे ना कुठेतरी महाराजांची कनेक्ट असतात. म्हणजे असं अगदी 1-2% झालं असेल की तुम्हाला भेटलोय मी आणि काहीतरी माझं तुम्ही काम केलं आणि तुम्ही देवाचं करत नाही, असं अगदी रेअरली घडले. पण सगळी लोकं जी मला भेटलीत ते आत्तापर्यंत अशीच भेटलीत की अरे नाही महाराज आहेत करतील. आणि ते अचानक भेटलीत, असं ठरवून मिरवून काही नाही. कुठलंही काम मी इंडस्ट्री सोडून बोलतोय, कुठलंही जनरल. सो हा असा माझा अनुभव आहे पहिल्यापासून. पण आयुष्यात असा एखादा कठीण प्रसंग आला असेल त्यावेळेला म्हणजे असं झालं की देव करेल की नाही करेल अशी कधी शंका आली का मनात, नाही, किंवा मला काय? दोनदाच फक्त राग आला नाही म्हणता येणार, आपण तेवढे मोठे नाही देवाच्या. पण आई बाबा जेव्हा गेले सो तेव्हा मी म्हणजे मला आठवतात तुम्ही बोललात म्हणून, जेव्हा बाबा गेले त्यावेळेस मी लिटरली स्वामींच्या फ्रेमकडे बघत होतो आणि मी फक्त विचारत होतो त्यांना की का. काही नाही, छान सगळं व्यवस्थित होतं आणि सडनली गेले, बाबांना हार्ट अटॅक आला. सो मी काही म्हणजे मला असं झालं की कुठं चुकलं माझं किंवा बाबांचं. सो
तेवढे 2 जर प्रसंग सोडले तर शेवटी कसं आहे, तुमचं प्रारब्ध आहे. तुम्ही काय केलेत मागच्या तुमच्या जन्मात ते तुम्हालाही माहीत नसतं, ते त्याला माहिती असतं. सो तुम्हाला जे त्रास होतात, तुमचा जो वाईट काळ येतो ते कुठेतरी तुमच्या मागच्या घडलेल्या गोष्टी, तुमच्या पापांचं काहीतरी रिफ्लेक्शन आहे असं मी मानतो. सो त्याच्यामुळे मी तेव्हा फक्त म्हटलं की हे का घडलं महाराज, आणि इतक्या लवकर, म्हणजे प्रत्येकाचा आलेला माणूस जाणारच आहे, पण इतक्या लवकर का? म्हणजे ती वेळ अशी होती ना की माझं आत्ता जस्ट सुरू होत होतं आणि आत्ता सगळं बाबांनी बघावं, अशा वेळेत बाबा गेले. करिअर पॉईंट ऑफ हां, म्हणजे माझी जस्ट 1-2 सिरियल्स सुरू झाल्या होत्या. व्ह्यू. सो तेव्हा मला फक्त राग आला. पण मी तेच सांगतो परत, माझ्या एवढ्या वाईट प्रसंगात देखील मी असं नाही केलं की माझे आता बाबा नाही आहेत, मग आता मी देवाकडे बघणार नाही किंवा मी वाचन करणार नाही. माझं माहितीने मला ते त्यांनीच करून घेतलं. माझं आणखीन जास्त वाढायला लागलं ते वाचन. आणि मी आत्ता जर 2 तास बसत असेल, म्हणजे त्या काळातलं सांगतोय, तर मी तेव्हा 4-4 तास बसायला लागलो. मे बी त्यांनी ते बसून घेतलं तेव्हा माझं ते डोकं चाललं नाही. आणि त्यामुळे एक गोष्ट झाली ना, मी वाईट मार्गाला कधी गेलो नाही. चुकीच्या गोष्टी माझ्याकडनं घडल्या नाहीत. मला राग आला तर मी खरंच सांगतो, तुम्ही माझ्या ओळखीच्या कोणालाही विचारा, मी 1-1, 1.5 तास देवळात जाऊन बसायचो तेव्हा. कुठल्याही देवळात. कोणाशी बोलायचो नाही, काही नाही. बसून राहायचो. राग शांत झाला, सगळं ओके झालं, मग कामाला जायचो. सो त्याच्यामुळे देव तुम्ही मानण्यावर आहे. तुम्ही मानलात, नाही मानलात तरी तो आहेच. फक्त तुम्हाला जर अनुभव हवे असतील तर तुम्हाला शरणागतीशिवाय पर्याय नाही. येस. थोडासा वेगळा प्रश्न आहे. पुन्हा आपण कलाक्षेत्राकडे येऊया, की कलाक्षेत्रात काम करत असताना, म्हणजे एखादा सीन करत असताना किंवा मालिकेकडे काम करत असताना असं कधी जाणवलंय का आपल्या आजूबाजूला अदृश्य शक्तीचा वावर आहे? कुठली म्हणजे? म्हणजे आपल्या आजूबाजूला कोणीतरी देव आहे असा भास कधी झालाय का? किंवा एखाद वेळेस काय होतं, कधीतरी खूप बरं नसतं. एक एक्झाम्पल देते, एक बरं नसतं, म्हणजे माझ्याच्याने आता हा सीन नाहीच होणार आहे, पण तरी सुद्धा आपण ती ताकद कुठून येते माहीत नाही आणि ते होतं. झालंय बरेच वेळा झालंय असं. आणि खरं सांगतो, आपल्याला पायाला लागलं किंवा चालताना पडलो तर आपण पटकन आई ग म्हणतो ना. तर बरेचदा माझं असं झालंय की मी पहिले स्वामींना म्हणतो की महाराज एवढा अर्धा तास जाऊ देत, मी ॲडमिट होतो जाऊन, एवढा अर्धा तास जाऊ दे, नाही तर काही होऊ शकतं कामाच्या बाबतीत. तर तेवढा अर्धा तास निघतो, कसाही निघतो. मग ताकद येते म्हणा. मग तेच म्हणतो ना मी, माध्यम शोधतो देव. मग समोरचा माणूस येऊन तुला सांगतो की बाबा जाऊ दे, ठीक आहे, आत्ता तुला बरं नाही आहे, आपण नंतर करूया. काहीतरी गोष्टी बदलतात चांगल्या दृष्टीने. हा बरेच वेळा आलाय मला अनुभव, खूप वेळा. पण हे जे असे दैवी अनुभव जेव्हा येत गेले तुम्हाला तुमच्या आयुष्यात, तेव्हा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला? म्हणजे एखादा दैवी अनुभव, सपोज काहीतरी घडलंय, त्याच्यानंतर मग असं म्हटलं की अरे नाही, आयुष्यात आपल्याकडे देव आहे, किंवा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा? नाही, पहिल्यापासून माझा दृष्टिकोन तसाच आहे ना की देव आहे. ओके. त्यामुळे मला प्रश्न कळला तुमचा, पण माझा दृष्टिकोन बदलायला ॲक्च्युली मी तेच म्हणतो, आई वडील जाणं हा खरा दृष्टिकोन बदलायला ते 2 पॉईंट होते. पण माझं तो बदललाच नाही दृष्टिकोन पहिल्यापासून. त्याच्यामुळे आजही मला कुठलाही प्रॉब्लेम आला, काही आलं, मी मगाशी म्हटलं ना, मला डिप्रेशन नाही येत. कारण की ना मी सगळ्या फेजेस बघितलेल्या आहेत लाईफमध्ये, की म्हणजे सगळं बघितलेलं आहे. मला काय, मी आत्ता एक्सप्लेन नाही करू शकत सगळ्या गोष्टी, पण मी सगळ्या ह्याच्यात बघत होतो की. आणि ना एक खूप चांगली गोष्ट आहे, तुम्ही जर देवाचं करत असाल ना तर देव तुम्हाला माणसं दाखवतो. कसं म्हणजे हा तुझा आहे का, हा तुझ्याबरोबर राहील का, हा कितपत योग्य आहे, हा कितपत अयोग्य आहे, हे ना तुम्हाला त्या प्रवासात दिसत जातं. किंवा प्रत्येकाशी कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कुठे व्यक्त झालं पाहिजे, कुठे गप्प बसलं पाहिजे, या गोष्टी तुम्हाला अध्यात्म शिकवतं. ओके. म्हणजे अध्यात्म म्हणजे कसं, नुसतं नमस्कार केला, शुभंकरोती म्हणलं असं नाही. तुम्ही जर थोडंसं काही वाचन ठेवलं, आता पूर्वीच्या संतांनी आपल्या सांगून ठेवलेल्या बऱ्याचशा गोष्टी जर आपण वाचल्या ना, तर त्यात ह्याच सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत की कोणाशी कसं वागावं, कुठले नियम पाळावेत, कुठले नाही पाळू, कोणाचा अपमान करू नये, कोणाचं नुकसान करू नये. सगळं जर तुम्ही वाचलत ना, तर ह्या ना त्या मार्गाने आपल्याला तेच सांगायचा प्रयत्न पूर्वीच्या संतांनी केलेला आहे. तर माझं म्हणणं आहे, म्हणजे असं माझं म्हणणं नाही की सगळ्यांनी उठा आणि मोठे ग्रंथ घेऊन बसा, पण थोडासा वेळ
दिवसभरातला अर्धा तास नक्कीच मिळतो आपल्याला. आणि आता मोबाईल आहे, नॉट नेसेसरी की तुम्ही प्रत्येक वेळी पोथी घेऊनच बसलं पाहिजे. तुम्हाला जर काही चांगलं वाचन करायचं असेल तर तुम्ही मोबाईलवर पण वाचू शकता. किंवा आता बरेचसे रील वगैरे पण येतात, ते पण आपण बघत असतो हां. मोबाईलवर. सोशल हो, मीडिया हो. इतकं पुढे गेलंय. सो हल्ली सोशल ना पण मीडियाला रील मीडिया म्हणतो, सॉरी, रीलचं जे चाललंय ना, थोडंसं मला ना त्या बाबतीत बोलायचं की मी बरेचदा आत्ता 2-3 दिवसापूर्वी बघितले, स्वामींचे 2-3 जुने फोटो आहेत किंवा मागे दत्त महाराज आहेत. स्वामी उभे राहतात, ते एआयनी नवीन चालू झालंय AI ना, चालू केलं. उभे राहतात, मग चालायला जातात, मग दत्त महाराजांच्या खांद्यावर हात ठेवतात. किंवा ते मिठी म्हणजे मिठी मारली जाते. तेच माझं म्हणणं आहे की एआय आहे, चांगलं आहे, पण तुम्ही देवाला देवाच्या ठिकाणी ठेवा. तुम्ही त्याचं काय होतं माहिती आहे का, मग आपल्या पुढची पिढी जे बघणार आहे ना, ती बघते काय स्वामी समर्थ काय गळ्यात हात टाकता येतो. मग ते जे श्रद्धास्थान म्हणतो किंवा आपण देव जे म्हणतो, ते मग त्याचं महत्त्व आपणच कमी करत चाललोय. हे ती लाईन हां, ती एक लाईन असते ना, त्याच्या पलीकडे आपण जात नाही. तर ते जाऊ नये म्हणून हे जरा धोकादायक वाटतं मला, हे सगळं आत्ता रील वगैरे जे चाललंय ते. यालाच जोडून एक प्रश्न विचारते. बरेचदा काय होतं, कलाकार किंवा कोणीही सर्वसामान्य व्यक्तीसुद्धा एखादी पोस्ट किंवा काहीतरी बोललेलं असतं देवाबद्दल, सो त्याखाली खूप घाणेरड्या कमेंट्स असतात. हो. सो हे ट्रोलिंग जे आहे, तुम्ही देवाच्या पोस्टलाही सोडत नाहीये. देवाच्या काय कोणालाच सोडत नाही हल्ली. आता मी माझे ह्याला झालं असेल, वर्ष झालं असेल, मी एक इंटरव्ह्यू दिलेला, त्यात मी सांगितलं होतं की मला कसा स्वामींचा अनुभव येतो किंवा आला. मी त्याच्यात बऱ्याचशा कमेंट्स वाचल्या. ह्यालाच बरे स्वामी भेटले, ह्यालाच बरे दिसले. माझं काय म्हणणं नाही, प्रत्येकाला बोलायचा हक्क आहे, तुम्ही बोला. पण मला अशा लोकांना फक्त सांगायचं की एकदा तुम्ही करून बघा. तुम्ही किती देवाचं करता, तुम्ही किती मानता, बरोबर आहे ना. तुम्ही जर ती गोष्टच अनुभवलेली नाही आहे तर तुमच्याशी बोलण्यात काही पॉईंटच नाही आहे. म्हणजे मी आज ॲक्टर आहे, मला डिरेक्टरने सांगितलं लेफ्ट लुक दे, राईट लुक दे किंवा तुझा आता क्लोज घेतो, तर ह्या गोष्टी मला कळणार आहेत. पण एखाद्या साध्या माणसाला जर मी हे बोललो तर तो म्हणेल हे काय बोलतोयस तू. सेम आहे, तुम्ही जर ती गोष्टच तुम्हाला माहिती नाही आहे तर तुमचं बोलणं व्यर्थ आहे. त्यामुळे मी इग्नोरच करतो. पण मला वाईट ह्याचं वाटतं की माहिती कशाचीच नसते, पण एकदा का सुरू झालं की एकाला आणि जर कधी वाचलं ना तर विषय बाजूलाच राहतो. एक जण काहीतरी बोलतो, मग त्याच्या खाली 4 लोक बोलतात, मग त्यांचे घरातल्या सगळ्यांचा उद्धार, यांच्या घरातल्या सगळ्यांचा उद्धार. मग शेवटी लास्टला एक जण विचारतो की अरे प्रश्न काय होता. हे इतकं घाणेरडं चाललंय हल्ली रीलवरती. त्याच्यामुळे मगाशीच मी आपण सुरुवातीला बोललो ना की हल्ली बोलायचं काय म्हणजे कळत नाही, कारण की कशा पद्धतीने कसा रिॲक्ट होईल काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे आपलं जे आपलं मत आहे ना तेवढं मांडावं. उगाचच तू काय कर, मी काय कर, ह्याच्यात मी पडत नाही. पण माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही देवाची चेष्टा करू नका. तुम्ही नास्तिक आणि आस्तिक हा एक वेगळा प्रकार आहे. तुम्ही आस्तिक आहात का नास्तिक आहात हे तुम्ही तुमच्याजवळ ठेवा. तुम्ही देवाचं करत नाही म्हणून उठ, माझ्याबरोबर चल, देवाच्या पाया पड. असं नाही. तुला देव देतोय, तू जा, पाया पड आणि निघ. तुला त्या माणसाचं किती भलं करता येते समोरच्या. एखादा माणूस अडचणीत आहे, त्याला पैसे दे, त्याला काहीतरी खाणं दे, काय बस तो बघतोय. कारण कसं आहे, समोरच्याच्या लाईफमध्ये काय आहे काय नाही ते त्याला माहिती आहे, आपल्याला माहीत नसतं. आपण चांगलं समोरच्याचं नेहमी बघावं की बाबा आपल्याकडनं त्याचं काय चांगलं होऊ शकतं. उठून कोणालाही हल्लीच्या काळात तुम्ही शिकवायला जाऊ नका की उठ रे, जा रे. कधी की बाबा तो माणूस तुला विचारायला आला की बाबा प्रसाद मला असं असं इच्छा आहे, तर मी काय करू, मला काहीच माहिती नाही. हां, मग तेव्हा सांगा तुम्ही. त्यामुळे तुम्ही आत्ता सांगायला गेलात तर त्याची चेष्टा होते. आणि अध्यात्म हल्ली खूप चेष्टेचा विषय झाला आहे, खूपच जास्त. येस. एक थोडासा वेगळा प्रश्न आहे की आजकाल बोललं जातं, असं बरेचदा आम्ही ऐकतो किंवा सांगतात की घरून की कुलदेवतेचं एकदा तरी दर्शन घ्यावं, वर्षातून एकदा स्पेशली. तर हे तुम्ही फॉलो करता का किंवा काय सांगाल मी थोडक्यात? दरवर्षी जातो. कुठे आहे? आमचं रत्नागिरीला कर्ल्यामध्ये लक्ष्मी केशव आहे ओके आणि अंबेजोगाई इकडे बीडच्या इकडे. ओके. सो कुठलं ते परळी वैजनाथाच्या जवळ अंबेजोगाई. दरवर्षी मी तिथे दर्शनाला जातो न चुकता. न चुकता. Yes. एकदाही चुकत नाही. मी तेच सांगतोय, मी लहान असल्यापासून जे शिकवलंय मला तसंच. की आपल्याला दरवर्षी जायचे, दर्शन घ्यायचे.
मोठ्यानं प्रश्न विचारायचे नाहीत, आपलं जायचं, दर्शन घ्यायचं आणि परत यायचं. येस. आणखी एक प्रश्न आहे की बरेचदा काय होतं, आनंदाची बातमी मिळाली की आपण देवाला विसरतो आणि जेव्हा संकट येतं, जेव्हा आपल्याकडून काही होणारच नसतं, तेव्हा आपण देवाचा धावा करतो. बरोबर. सो असं कधी झालंय का? नाही. मी एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक श्रीमंत माणूस असतो, त्याच्याकडे सगळं असतं, घर, गाड्या, पैसे सगळं, कुटुंब छान असतं. त्याची ना स्वामींवर खूप श्रद्धा असते आणि तो स्वामींना सांगतो की तुम्ही कायम माझ्याबरोबर राहा आणि तुम्ही आहात याची काहीतरी खूण दाखवा. तर स्वामी सांगतात की तू जेव्हा जेव्हा चालशील तेव्हा मागे माझी पावलं उमटताना दिसतील. तर त्याला ते दिसतं आणि ते त्यालाच दिसत असतं. तर तो खूप आनंदात असतो की स्वामी माझ्याबरोबर आहेत. आणि मग काही कालांतराने त्याचा डाऊनफॉल येतो थोडंसं, त्याचं पैसे कमी होतात, घरं विकायला लागतात आणि ती मागची 2 पावलं गायब होतात. तर त्याला असं होतं की स्वामी सोडून गेले का काय मला, माझं काही चुकलं का, म्हणून तो खूप अजून उपासना करतो, रोज देवाला प्रसाद दाखवतो, सगळं करतो. काही वर्षांनी परत त्याचे चांगले दिवस येतात, परत पूर्वीसारखं ऐश्वर्य येतं आणि परत त्याला ती 2 पावलं दिसायला लागतात. आणि एक दिवस असा एका रात्री तो असाच स्वामींसमोर बसलेला असतो आणि त्यांना तो विचारतो, महाराज सगळे तर म्हणतात की तुम्हाला पैसे लागत नाहीत किंवा हे सोनं नाणं तुम्ही बघत नाही, श्रद्धा बघता, तर मग असं का झालं की माझ्याकडे सगळं होतं तेव्हा तुम्ही होतात आणि माझ्याकडचं सगळं गेलं तेव्हा तुम्ही नव्हतात आणि परत आल्यावर तुम्ही परत आलात. तर स्वामी हसले. त्याला म्हणले की तू जेव्हा चालत होतास पहिले तेव्हा मी तुझ्या मागे मागे होतो, जेव्हा तुझं सगळं नीट होतं. जेव्हा तुझा वाईट काळ चालला होता ना, तेव्हा माझी पावलं तुला दिसली नाही, असं तुझं म्हणणं आहे. तेव्हा मी तुला कडेवर घेतलेलं, ती 2 पावलं माझी होती. आणि जेव्हा तुझं परत नीट झालं तेव्हा मी तुला परत उतरवलं, मागची 2 पावलं जी माझी होती ती तशीच होती. ही एक मी गोष्ट वाचलेली. सो तुम्ही ह्यातनं काय घ्यायचं की प्रत्येक ठिकाणी तुम्ही देवाला मानलं तर देव तुम्हाला सोडत नाही. मग चांगला काळ असो, वाईट काळ असो, कुठलाही काळ असो. सो मी फेसबुकला वाचलेली, मला खूप आवडली ही गोष्ट. ॲक्च्युली खूप छान आहे आणि खूप बोध घेण्यासारखं आहे त्याच्यातून. म्हणजे आत्ता जे मला विचारलं ना की काम नसेल तर मग किंवा काम मिळालं तर मग देवाला विसरता का? तुम्ही विसरूच नका. तुम्ही श्वास घ्यायला विसरता का? ऑटोमॅटिक होतं ना. सो माझं म्हणणं आहे, चांगली गोष्ट झाली तर जाऊन सांगा, देवासमोर पेढे ठेवा आणि हे हे पहिल्यापासून तुम्ही जर केलंत ना, सगळ्या गोष्टी आपोआप सुटतात. आता आपण खूप बोलतोय स्वामींबद्दल, आम्हाला माहिती आहे तुम्ही स्वामी भक्त आहात. तर अक्कलकोटला वगैरे जाणं येणं होतच असतं किंवा हो, हो. मला तिथला एखादा किस्सा आम्हाला ऐकायला आवडेल. अक्कलकोट नंतर गाणगापूर या ठिकाणी बरेचदा दर्शनाला जातो मी. पण माझं ना जास्त नरसोबाच्या वाडीला जाणं होतं. ओके. कोल्हापूरच्या जवळ हां. नरसोबाची वाडी. तर वाडीला मला असंख्य वेळा अनुभव आलेत महाराजांचे. म्हणजे मोजताच येणार नाही तितके अनुभव आलेत मला वाडीला. एखादा सांगाल? एक असा अनुभव आला ना, मी वाचनासाठी गेलो होतो गुरुचरित्र. गुरुचरित्राच्या. म्हणजे मी संक्षिप्त गुरुचरित्र वाचणार होतो. ते 3-4 तासात होतं. सो मी ठरवलं आज जायचं आणि मी निघालो, नेहमीप्रमाणे गेलो आणि इतके वर्ष जाणारा जो म्हणजे रेग्युलर जो रोड आहे तो मी चुकलो. आणि त्याच वेळी मला असं आलं की मी वाडीला जाताना रोड कसा काय चुकतोय, काहीतरी गडबड आहे. ठीक आहे म्हणलं, गेलो तिकडे पोचलो. रात्री ते नेहमीचे आहेत त्यांच्या इथे उतरलो, गप्पा वगैरे सगळं झालं. पहाटे मला उठून वाचन होतं. तर माझं रात्री ना 1:30-2 वाजता दाढ दुखायला लागली आणि ती अशी इथून कळ जाते दुखायला लागलं, त्या प्रकारची दुखायला लागली की मला सहनच होईना. मग मी त्याला फोन केला मित्राला, म्हटलं अरे असं मला पेन किलर दे. मी जवळजवळ 6-7 पेन किलर खाल्ल्या, काही फरक पडत नव्हता. आणि माझं असं आलं की मी वाचू कसं, काहीतरी गंट आहे. म्हणून मग मी रात्री म्हणजे पहाटे 3-3:30 वाजता तिथे ना दिगंबरा म्हणून अशी एक फेरी असते. तर दिगंबराच्या वेळेस मी मंदिराच्या इथे गेलो आणि अक्षरशः शब्दशः मी डोकं आपटलं. म्हटलं काय चुकलं असेल महाराज सांगा, वाचन आहे, मला नाही सुधरत आहे. तर तिथे टेंबेस्वामींचा मठ आहे, त्या मठाच्या इथे मी बाहेर बसलो होतो आणि मला बसल्या बसल्या तिथे एक 10 मिनटं झोप लागली आणि उठल्यानंतर मला ना ते थोडंसं थांबलं होतं दुखणं. म्हटलं चला ओके. परत गेलो मी, आंघोळ वगैरे केली आणि निघालो आणि परत दुखायला लागलं. म्हटलं काहीतरी अवघड आहे आज.
म्हणून मग मी माझा भाऊ आहे पुण्याला, त्याला फोन केला. म्हणलं अरे असं असं झालंय. तो म्हणला काहीतरी काहीतरी चुकलं असेल प्रसाद, असं नाही तर होणार नाही. तर तू काम कर, तू परत ये, आत्ता नको हे थांब. म्हणलं अरे पण वाचनाचं काय? तो म्हणला ये परत बघू आपण. मी परत पुण्याला गेलो आणि पुण्याला गेल्यानंतर आम्ही सगळा एक हे बघितला, काय म्हणूया, 3-4 दिवस मागे काय काय घडल्याचा एकदा विचार केला. तर 2-3 दिवसापूर्वी हे जे मी आरेकर काका म्हणलं मी, काकूंचे मिस्टर, तर ते गेलेले. तर त्यांचं सगळं म्हणजे शेवटचं सगळं अंत्यविधी वगैरे करून ज्या गाडीतनं मी आलो होतो, तर त्या गाडीत सगळं त्यांचे काही कपडे बिपडे तसंच डिक्कीमध्ये होतं. हे माझ्या लक्षात नाही आणि मी तीच गाडी घेऊन तसाच पुढे गेलो होतो, कारण काकांची गाडी माझ्याकडे होती तेव्हा. सो मी ती गाडी घेऊन तसाच पुढे गेलो आणि तिकडे वाचनाला गेलो. तर ते सगळं गाडीत तसंच होतं. सो मग नंतर मी विचार केला की अरे मग हे लक्षातच नाही आलं की ते डिक्कीतलं सगळं सामान काढलेलं नाही आहे, धुतलेलं नाही आहे, म्हणजे सगळं अशौच झालं ना ते. सो मग मला माझा भाऊ म्हणला की तू एक काम कर, ही राहू दे गाडी इथेच, तू माझी गाडी घेऊन जा. मग मी सँट्रो काढली. दुसऱ्या दिवशीचं सांगतोय, मी पुण्यात आलो आणि त्याच रात्री मी परत निघालो. पुन्हा आणि कोल्हापूर. हां, परत गेलो मी वाडीला आणि माझं वाचन व्यवस्थित झालं, सगळं झालं. आणि मेन मुद्दा, जेव्हा मी सकाळी त्याला फोन करून निघालो ना, तेव्हा मला हे जे दुखत होतं ना, वाडीच्या इथनं येताना ना एक मारुतीचं मंदिर आहे वेशीवर. ते मारुतीचं मंदिर जसं मी क्रॉस केलं ना, तसं माझं सडनली दुखणं थांबलं. म्हणजे इथपर्यंत झालं होतं की कोल्हापुरात 2-3 डॉक्टर तिथे जाऊन दाखव. पण पुण्यात आलो, हे सगळं बघितलं की काय कशामुळे झालं आणि डॉक्टरकडे जाऊन आलो, डेंटिस्टकडे. ते म्हणले तुमच्या दाताला दाढेला काहीच झालेलं नाही, दाढच नाही, इथं दाढच नाही, काढली आहे दाढ. मग हे का झालं? कुठेतरी देवाच्या काहीतरी अपेक्षा असतात की बाबा जर करत असशील तर व्यवस्थित कर. आपण आपल्याकडे आता ही पद्धत आहे, आपण स्मशानात जाऊन आल्यावर आंघोळ सगळं करून मग पुढचं करतो. तर ते माझ्याकडनं मोठी चूक झाली तेव्हा, की मी तसाच 3-4 दिवसांनी सगळं झाल्यानंतर मी तीच गाडी घेऊन गेलो आणि तेव्हा ते माझं त्यांनी वाचन होऊ दिलं. म्हणजे कुठेतरी देव आहे ना. मग ते दाढेचं दुखणं एका दिवसात कसं थांबलं? आता माझं त्या सगळ्या लोकांना, जे लोक मला विचारतात तुलाच का, तर हे असं आहे म्हणून मलाच आले अनुभव. मी जर दुसऱ्या दिवशी म्हणलं असतं सोड ना, दुखतंय, नाही ना मला वाचायचं नाही, सोडून दे, पुढच्या वर्षी बघू, तर देव म्हणलं असतं तू तुझ्या मार्गाने जा, माझं काहीच म्हणणं नाही. मी परत, खरंच सांगतो, मी दुसऱ्या रात्री मी परत वाडीला गेलो आणि वाचन करून आलो. कारण ती भक्ती किंवा ती श्रद्धा. हां, म्हणजे ते बसवलं नाही मला की अरे आपलं वाचन अर्धवट राहील, कारण इतके वर्ष मी करतोय ना, असं कधी घडलं नव्हतं. सो तुम्हाला मी म्हणलं ना कुठेतरी देव अशा गोष्टी दाखवतो की अरे हे बघ, हे चुकतंय, हे नीट कर, मग तुझं नीट होईल. तर ते दिसणं आणि ते कळणं, ह्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं उपासना लागते तुमची. म्हणजे आज 4 पुस्तकं वाचली आणि उद्या कळलं असं नाही होत, त्याला अनुभव लागतात. ओके. एक थोडासा वेगळा प्रश्न आहे, मला बोलता बोलता आठवला तो, की बरेचदा आता काय होतं माहिती आहे, मंदिरांमध्ये हार वगैरे आपण जे देतो ते पुन्हा बाहेर येऊन तेच हार विकले जातात, किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी आपण ऐकतोच किंवा सतत येत असतात की हे फ्रॉड झालं, ते चोरी झाली. तर हे जे काळा धंदा आहे किंवा काळा बाजार जो बोलतो आपण ह्या गोष्टींचा, एक आपण आपली मनापासूनची एक वस्तू म्हणून आपण ते श्रीफळ वगैरे देतो आणि पुन्हा तेच बाहेर जाऊन विकलं जातं आणि तो दुसरा माणूस घेऊन आतमध्ये येतो. सो याबाबत काही तुमचं मत काय? 2-3 वेळा अनुभव आले होते असे. मी आता कुठलं देवस्थान ते नाही सांगत, पण असं माझ्या समोर मी ते ठेवलं तिथे आणि ते गुरुजींनी त्या पायाला लावलं देवाच्या आणि मागच्या बाजूनी ते बाहेर गेलं. आणि काय म्हणूया, मागे 2-3च दुकानं असल्यामुळे लगेच कळलं की अरे हे आत्ता मीच दिलेलं ताट आहे. सो मग तेव्हापासून मी काय ठरवलं माहिती आहे का, की तुला द्यायचं तर तू घेऊनच जा, जाताना तिथे घेऊच नको. म्हणजे मी आणल्यासारखं झालं ना, कोणीतरी दिलेलं मी परत विकत घेतलं नाही. मी माझ्या घरातनं निघतानाच जे एखादी समजा देवाला साडी, वस्त्र काय न्यायचं ते आपणच घेऊन जायचं, तिथे व्हायचं. बाकी पुढे देवापर्यंत पोचलं ना माझं, देव बघेल पुढे काय करायचं ते. त्याच्यामुळे मी ते तेव्हापासून ते हे बंदच केलं की तिथनं घ्यायचं. आपलं आपलं मी बरोबर घेऊन जातो, देवासमोर ठेवतो, येस, निघून जातो. अगदी शेवटाला आलो आहे पॉडकास्टच्या.
एक प्रश्न आहे, देवाशी तुमचं नातं एका वाक्यात सांगायचं झालं तर काय सांगा? श्वास. येस. सो रॅपिड फायर आहे, मी सुरुवात करते. देव, भीती की आधार? आधार. श्रद्धा. आधारपण आणि आदरयुक्त भीती. श्रद्धा, शिकवलेली की अनुभवलेली? दोन्ही. पहिली प्रचिती, आठवण की वळण? आठवण की वळण. वळण. अं, वळण. तो क्षण, मौन की भावनांचा पूर? दोन्ही. प्रार्थना, सवय की गरज? सवय. देवाशी नातं, संवाद की समर्पण? दोन्ही. अध्यात्माबाबत हा प्रश्न आहे. शंका, कधीच नाही की नेहमीच? कशाबद्दल? अध्यात्माबाबत. नाही, कधीच नाही. तो अनुभव, योगायोग की कृपा? कृपा. देव, मंदिरात की मनात? मनात. श्रद्धा. पण थोडंसं वेगळं उत्तर, कारण काही अशी देवाची स्थानं आहेत की त्या ठिकाणी ते आहेत. सो मी आता ते परत बोललो, मी म्हणलं ना की तुलाच का, तर ती काही ठिकाणं आहेत, तर त्या ठिकाणी ते आहेत आणि मग मनातही आहेत. येस. श्रद्धा, प्रश्न विचारते की उत्तर देते? दोन्ही. येस. एक शेवटचा प्रश्न आहे. समजा आता तुमच्यासमोर स्वामी आहेत, स्वामी महाराज आहेत, आणि त्यांना तुम्हाला थँक्यू बोलायचं, तर काय बोलाल? मला रोज तुम्ही डिप्रेशनमध्ये जाऊ देत नाही आहात आणि मला चांगली चांगली लोकं रोज माझ्या आयुष्यात आणताय आणि मला चांगले अनुभव देत आहे. तर असेच माझ्या पाठीशी राहा आणि माझे आई बाबा जिथे असतील त्यांना सुखात ठेवा. अर्थ. प्रसादचं खूप छान वाटलं बोलून. एक काही वेगळ्या गोष्टी नव्याने शिकायला मिळाल्या, कारण तुमचे अनुभव खूप आहेत आणि लहानपणापासून आईबाबांनी ते संस्कार केलेत किंवा त्या गोष्टी आहेत तेवढे मी लहान असताना आमच्यावर नाही झालेत कदाचित, पण हे गुरुचरित्र वाचणं किंवा पारायण ते वाचणं, हे सगळ्या गोष्टी आई वडिलांकडून आल्यात आणि त्या तुम्ही आजही फॉलो करताय. सो अर्थात हे काही वेगळं काहीतरी मला शिकायला मिळालं किंवा नाही. मी एक थोडंसं बोलतो. संस्कार हा भाग कसा आहे माहिती आहे का, हा पिढ्यानपिढ्या येतो. मी आज ठरवलं माझ्या मुलाला संस्कार द्यायचे, तर तो त्याच्या मुलाला देणार आहे. सो आपण असं नाही ठरवू शकत की एखाद्याच्या घरात किती आहे, एखाद्याच्या घरात किती नाही आहे. कारण संस्कार देणं हे आईवडिलांचं काम आहे, घेणं हे आपलं काम आहे. अर्थात काही वेळा असं होतं ना, एक मुलगा खूप धार्मिक निघाला, एक मुलगा वाया गेला. सो तुम्ही घेणं पण तुमच्या हातात आहे. आणि शेवटी परत मी तेच सांगतो की देव ठरवतो की कोणाला द्यायचं आहे, कोणाला नाही द्यायचं आहे. पण त्यासाठी तुम्ही तसं तयार असणं गरजेचं आहे. आपण ऐकलं असेल की एकदा देव द्यायला लागला की छप्पर फाड के देताय वगैरे, बरोबर. मग त्यावेळेस ते घ्यायला आपल्याकडे तेवढी क्षमता पाहिजे. सो ती क्षमता म्हणजे काय, ती ओंजळ पाहिजे. ती ओंजळ म्हणजे काय की तुम्ही तेवढी उपासना करा, कारण की देव कुठल्या क्षणाला काय देईल तुम्हाला माहिती नाही. वाईट आणि चांगलं दोन्हीही देवाच्या हातात आहे. पण ते वाईटातनं मला आज माझ्या आयुष्यात जे मी नेहमी सांगतो सगळ्यांना की माझ्या आयुष्यात जे प्रसंग आले ते कोणाच्याच देऊ नको. देवालाही सांगतो. इवन मी रोज बोलतो की आई वडील हा असा पार्ट आहे ना की जो कोणाच्या आयुष्यातनं मरेपर्यंत, तो माणूस जिवंत असेपर्यंत जाऊ नये, अशी ती गोष्ट आहे खरी. पण ते प्रत्येकाला एक दिवस त्याला फेस करायला लागतं. पण माझं असं म्हणणं आहे ना, देवाला रोज प्रार्थना करतो की निदान प्रत्येकाला अशा पॉईंटपर्यंत आई वडील ठेव त्यांचे की त्यांनी सगळं बघितलं असेल त्या व्यक्तीचं. सो म्हणून मी सांगतो ना की मला ह्या प्रसंगात पण कोणी उभं केलं? देवानीच ना. मला जी माणसं भेटवली ती कोणी भेटवली? देवानीच भेटवली ना. म्हणून मी म्हणतोय तुम्ही जेवढं त्याच्या पायाशी राहाल, शरणागती ठेवाल, तेवढं तो तुम्हाला उचलून घेतो. येस. इंटरव्ह्यूच्या सुरुवातीलाच एक वाक्य तुम्ही बोललेलात, ते पण मला जास्त आवडलं की मी देवाचं किंवा मी अध्यात्म माझ्या आयुष्यात आहे म्हणून मी वाईट गोष्टींपासून दूर आहे किंवा मला कोणते वाईट नाद नाही. एक सिम्पल सांगतो आता. एज्युकेटेड एखादी व्यक्ती आणि न शिकलेली एखादी व्यक्ती, काय फरक दिसतो? तुमच्यासमोर बसले आहेत, समजा मी MBA केलेलं आहे, ठीक आहे, मी एज्युकेटेड आहे, चांगल्या पोस्टवरती मी काम करतो, आणि एखादी व्यक्ती आहे जी 8वी नापास आहे, तर आमच्या दोघांच्यात काय फरक काय दिसेल?
सगळ्याच गोष्टीत फरक दिसेल, बोलण्यात दिसेल, दिसेल? राहण्यात दिसेल, वागण्यात दिसेल. बरोबर. हो. सेम आहे. तुम्ही जर आध्यात्मिक, माझं असं अध्यात्म म्हणजे माझं असं म्हणणंच नाही 4-4 तास बसा. हम्म. ते तुमच्या प्रत्येकावर आहे, तुम्ही किती वेळ उपासना करणार, तुम्ही जप किती करणार. आपले राशीचक्रकार आहेत ना शरद उपाध्याय, त्यांचं एक वाक्य खूप छान आहे की किती लक्ष जप करताय त्यापेक्षा जपात किती लक्ष आहे हम्म. याला महत्त्व आहे. सो तुम्ही किती देवाचं करताय हे तुमच्यावर आहे. देवाला किती द्यायचं हे त्याचं तो ठरवेल. पण माझं असं हेच म्हणणं आहे की देवाला तुम्ही ग्रँटेड नका धरू की मी एवढा केला आता तुला द्यायला पाहिजे, असं नका करू. आणि वाईट गोष्टींचं जे म्हणताय ना ते मी ह्या ह्यानी सांगतोय, हे चांगलं आणि वाईट किंवा हे एज्युकेटेड, हे मी का बोललो, मी जर देवाचं करतोय तर 4 लोकांच्यात काहीतरी वेगळं माझ्या बाबतीत नक्की तो घडवतो. कारण अगदी सिम्पल बोलायचं झालं तर मी एलिजिबल आहे तो ज्या गोष्टी देणार आहे त्यासाठी, कारण मी तेवढं शिक्षण घेतले, म्हणजे मी तेवढी उपासना केली. सो तो माझ्याकडे बघणारच ना. म्हणजे आपण जे म्हणतो ना ऑडिशनला गेल्यानंतर तुम्ही काय केलं, तुम्ही काय केलं, तुम्ही थिएटर केलं आहे का, हा मग जरा इकडे या, बरोबर. अर्थात. सो मग देव पण बघत असतो ना की तू काय केलंय, तू काय केलं, अच्छा तू ठीक आहे, तू थोडी तरी तू मानतोस ना, ठीक आहे, मग तू थोडासा इकडे म्हणजे प्रयत्न तितके आपले पण असणं आपण करणं गरजेचं आहे. कारण की देव तिथंच आहे, आपलीच बुद्धी फिरत असते. आणि माझं तेच म्हणणं आहे की वाईट गोष्टींकडे मी का नाही गेलो, का तर मला ह्यातनंच वेळ मिळाला नाही, खरं सांगतो, देवाचं आणि ह्या सगळ्या ह्याच्यातनं. आणि जे काही वाईट प्रसंग किंवा चांगले सगळे मी त्याच्याच समोर जाऊन बोलतो. त्याच्यामुळे मला खरंच सांगतो, मला कसलीच गरज पडली नाही, मला कुठलंच व्यसन नाही. म्हणजे व्यसन करणाऱ्या लोकांबद्दल मी बोलत नाही, मी माझं म्हणतोय की व्यसन म्हणजे काय, जेव्हा तुम्ही कमकुवत होता तेव्हा एखाद्या गोष्टीची तुम्ही त्याचा आधार घेता, बरोबर. म्हणजे मी बघितलेत बरीच लोक, अरे बरं वाटतं ते केलं की, बरं वाटतं म्हणजे काय, हे चालतच नाही ना, विचारच येत नाहीत, बुद्धीच बंद होते तेवढा काही काळापुरती, मग बरंच वाटणार. मग ते बरं वाटणं माझं इकडे आहे, मी इथे बसून मला बरं वाटतं, मी ध्यान करतो, मी जप करतो, मी वाचन करतो, ते मनातले सगळे जे काय निगेटिव्ह विचार असतात ते निघून जातात पुढे. म्हणून मी खरंच सांगतो, मी उगाच आत्ता आपला पॉडकास्ट आहे किंवा इंटरव्ह्यू म्हणून नाही बोलत, मला कधीच असं डिप्रेशन येत नाही की अरे आता काय, इथपर्यंत आलोय की नाही, पुढेही तो नेणार ना 100%. फक्त तुम्ही कर्म चांगलं ठेवा बस. कारण कर्माचा जो हिशोब आहे ना, आपण बोलतोच ना आपल्या आईबाबांची कर्म चांगली होती म्हणून माझं सगळं चांगलं झालं. तर आपण पण हाच विचार करतो ना, अरे आपण पण चांगलं करूया म्हणजे कदाचित इन फ्युचर आपली जी पुढची पिढी असेल त्याचं चांगलं होईल, उगीच त्यांना आपल्यामुळे त्रास नको. 100%. आणि म्हणून मी म्हणतो ना, माझ्या आई वडिलांची कर्म चांगली होती म्हणून मी चांगल्या लोकांमध्ये राहतोय, चांगल्या लोकांना भेटतोय, आणि माझ्या आयुष्यात जे जे घडते ते चांगलं घडते. ते जाणं हे सोडलं तर तसं ड्रास्टिक काही वाईट माझ्या आयुष्यात नाही घडलेलं, तेवढ्या 2 गोष्टी सोडल्या तर. आणि हे कुठल्या इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल नाही आहे, आज तुमच्या इंडस्ट्रीमध्ये पण स्ट्रगल आहे, म्हणजे मी पत्रकारिता आणि ह्या सगळ्या ह्याच्यात प्रत्येक जण एकमेकाचा पाय खेचतोय. त्याच्यामुळे आज मी घरी ये, उद्या तू काम करतोय, उद्या तू घरी ये, उद्या मी काम करतो, हे चालूच राहणार आहे. आणि माझं सिम्पल म्हणणं आहे की तुम्ही या गोष्टीकडे ना यार गेलं असं नका बघू, ठीक आहे ना, पुढे काय त्याचा विचार करणं बस. नाही तर मग तिथंच आपण गोल गोल फिरत राहतो. येस. कसं वाटलं या शोमध्ये येऊन? खूप छान वाटलं, कारण की ना देव किंवा अध्यात्म या विषयावर फार कसं बोलता येत नाही कुठे. आणि मी मगाशी म्हटलं तसं ना, खरं सांगायचं तर भीती वाटते बोलायची, कारण की हल्ली कशावरती कोण कसं रिॲक्ट होईल काहीच सांगता येत नाही, आणि आपल्याला बोलायची सोयच राहिलेली नाही. हां, मी खरंच सांगतो, सोशल मीडिया पण वास झालंय त्याच्यामुळे. सोशल मीडिया म्हणजे आता कसं झालंय माहिती आहे, पूर्वी पण हे होतं, प्रत्येकाच्या मनात होतं, फक्त आता ते बाहेर आलंय आता. आणि असं झालं की काढला फोन सुरू, त्याच्यामुळे बोलताना म्हणजे नॉर्मली पण बोलताना विचार करून बोलावं, कोणाला उगाच दुखवणं वगैरे हा हेतू नसावा. पण हल्ली खरंच भीती वाटते जरा बोलायची. पण मला इथे येऊन जरा थोडंसं बोलता आलं देवाबद्दल, त्यामुळे छान वाटलंय. थँक्यू सो मच. आम्हाला सुद्धा खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. आणि अर्थात प्रेक्षक हा व्हिडिओ बघतील, सो ते आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवतीलच. नक्की नक्की. भक्तीच्या या अनुभवांसह आज आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात नवीन कलाकारासह आणि जाणून घेऊयात त्यांच्या आयुष्यातील देवाशी झालेल्या गप्पा,
अनुभव, किस्से आणि प्रचिती आणि बरंच काही. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या मज्जा पिंक या चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका.